मी फक्त रील्समध्ये बघितलं होतं ॲक्च्युली. तर मध्ये जेव्हा एंट्री होते तर असं वाटणार तुम्हाला की तुम्ही लग्नाच्या हॉलमध्ये एंट्री करता. एवढा युजनेस तुम्हाला दिसेल. 1972 पासूनची मिसळ आहे. जर तुम्ही मिसळ प्रेमी असाल तर तुम्हाला ही मिसळ नक्कीच माहीत असेल. मिसळ कशी वाटली? छान एकदम. कोथिंबीर वडी पण छान टेस्ट करा. ही मिसळ एवढ्या मोठ्या स्केलला विकली जाऊ शकते. तर आजचा हा व्हिडिओ डायरेक्ट आउटलेटमधून शूट होतोय कारण ती इंट्रो द्यायला मला जमलं नाहीये. बाहेर बऱ्यापैकी ऊन आहे आणि लाईन देखील होती आतमध्ये यायच्या आधी. मी थोड्या वेळा तुम्हाला दाखवतोच की आम्ही कुठे आलो होते. एवढं मोठं हे आउटलेट आहे तर क्लिनिंग त्याच्यानंतर हायजीन पण बऱ्यापैकी इथे लक्ष दिलं जाते. टेबल रिकामा झाला रे झाला इथे क्लिनिंग होते आणि जे नंबर्स आहेत जसं आता तुम्ही इथे बघताय की कॉल दिला जातोय. म्हणजे जेव्हा तुमचा नंबर दिला तर आतमध्ये कॉल दिला जातोय. त्याच्यानंतर आपण पुढे येतो आणि त्याच्यानंतर जे माणूस आहे टेबलला थांबला तो तुम्हाला दाखवतो की या टेबलला तुम्ही बसा. म्हणजे असं येऊन टेबल शोधायचा असा कारभार नाही आहे. तुम्हाला प्रॉपर गाईड केलं जातं. इथं तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लिनिंग वगैरे व्यवस्थित केलं जातं तर ते सगळं समोर आहे. आता वाट एकाच गोष्टीची फक्त की मिसळ कधी येते आणि त्याची चव कधी घेतली जाते. ऑर्डर दिली की ऑलरेडी मिसळच मागितली आहे कारण मिसळचं हे आउटलेट आहे. तुम्ही आधी रिव्ह्यूज बघून घ्या. जवळपास 16,000 रिव्ह्यूज आहेत आणि युजनेस बघून घ्या. म्हणजे मी फक्त रील्समध्ये बघितलं होतं ॲक्च्युली आणि यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं होतं. त्याच्यानंतर आम्ही प्रथम स्वतः इथे आलेलो आहे. तुम्ही मिसळ प्रेमी असाल तर तुम्हाला आकाश मिसळ हे नक्कीच माहीत असेल. खेडमध्ये येतं हे आणि हायवेच्या अगदी बाजूलाच आहे. म्हणजे तुम्ही चाकण वगैरे क्रॉस केलं की थोड्या वेळातच लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक मोठी अशी जागा दिसते जशी तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल आणि तिथेच हे मिसळ हाऊस आहे. आता ॲक्च्युअलमध्ये हा स्पेस किती आहे मला पण आयडिया नाही आहे. इथे कोणाशी आपल्याला बोलायला भेटलेलं नाही आहे त्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकत नाही. पण खूपच जास्त मोठं आउटलेट आहे. म्हणजे मिसळ मी छोटी मोठी सगळ्या प्रकारची खाल्ली आहे. मिसळ एवढ्या मोठ्या स्केलला विकली जाऊ शकते का नाही हे तुम्हाला मिसळ ही आकाश मिसळ आल्यावरतीच समजेल. आम्ही नाशिकला पेरूची वाडीमध्ये देखील मिसळ खाल्ली आहे. त्याच्यानंतर ग्रेप एम्बसी देखील आम्ही बघितले गेलो नव्हतो तिथे. पण एवढ्या मोठ्या स्केलमध्ये मिसळ ही मी आज इथेच बघितलं. म्हणजे मिसळ ही या लेवलला जाऊ शकते हे आकाश मिसळला आल्यावर समजते. तर मेन्यू देखील आपण बघून घेऊया इथे काय काय मिळतं. तर आल्यासारखं मिसळच मी ट्राय करणार आहे. बाकी फॅमिली दुसऱ्या गोष्टी ट्राय करणार आहे आणि बराच मोठा मेन्यू देखील आहे मिसळ सोडून. तर जसं तुम्हाला दिसतं ही 1972 पासूनची मिसळ आहे आणि बाकी एरिया किती आहे जर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगितलं तर मला देखील समजेल. तर आकाश स्पेशल मिसळ मागवली आहे. 120 रुपयाची ही मिसळ आहे. आता आउटलेट बघता आणि ज्या चवीने लोक इथे खात आहेत ते बघता मिसळ डेफिनेटली चांगलीच असणार आहे. जर एंट्री आपण करतो जसं तुम्हाला सांगितलं की खूप ह्यूज आउटलेट आहे. त्याच्यानंतर पार्किंग देखील ॲम्पल नाही म्हणू शकतात. ॲम्पलच्या वरती म्हणजे ह्यूजच पार्किंग आहे इथे. आणि तुम्ही एंट्री जेव्हा होते आकाश मिसळमध्ये जेव्हा एंट्री होते तर असं वाटणार तुम्हाला की तुम्ही लग्नाच्या हॉलमध्ये एंट्री करता. एवढा ह्यूजनेस तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यानंतर आत्ता लाईन होती इथे. लाईन लावल्यानंतर नंबर आला आहे आणि आता मिसळची वाट बघतोय. बघूया आता किती वेळ लागतो ते. प्रचंड गर्दी आहे. मला वाटतं किचनमध्ये देखील आज जाता येणार नाही आहे. बघूया आता मिसळ आल्यावरती टेस्ट करूनच सांगतो की मिसळ कशी येते. आणि जर तुम्ही बाय चान्स आकाश मिसळला आले असाल तर नक्की कळवा की ही जी मिसळ आहे तर याची चव तुम्हाला कशी वाटली. हा का? नमस्कार. कुठून आलात? पुण्यावरून. अच्छा. तुमच्या बघत असतो मी. थँक्यू रील्स बघत असतो. थँक्यू. कशी वाटली मिसळ? हा? मिसळ कशी वाटली? छान एकदम. कोथिंबीर वडी पण छान टेस्ट करा. आटोपलंच म्हणजे तुमचं ऑलमोस्ट. हो हो ऑलमोस्ट. एन्जॉय करा. मिसळ सोडून बाकीचा मेन्यू आला आहे आणि त्याच्यामध्ये मसाला डोसा मागवलेला आहे. पण मसाला डोसाची चव मी घेणार नाही कारण की मला फक्त मिसळच हवी आहे. तर आउटलेट बघता म्हणजे हे जे मिसळचं यांनी एवढं मोठं सेटअप केलं आहे तर ते बघता ऑथेंटिक मिसळ येईल की नाही याची शंका आहे. बघूया आता आल्यानंतर समजेल की बाबा ट्रेडिशनल वे. कारण की आपण हेडबंचर या साईडला जेव्हा पुणे सोडतो आणि पुढच्या बाजूला जातो तेव्हा या भागामध्ये एक ट्रेडिशनल पद्धतीची जी मिसळ आहे जे की त्यांची मटकीची मिसळ आणि फरसाण न वापरता शेवपापडी गाठ्यांची जी मिसळ आहे तर ती आपण एक अपेक्षा करतो की यार गावरान मिसळ आपल्याला इथे खायला मिळेल. तर त्याचीच आता बराच वेळ झाला आहे. वेटिंग टाईम इज ओव्हर नाऊ. बघूया आता कशी आहे कसा येतो एक्सपिरियन्स. कोथिंबीर वाडी टेबलला आली आहे आणि
मिसळच्या आधी कोथिंबीर आता घेतून जाणार आहे. कोथिंबीर वडीचा फ्रेशनेस लगेच जाणवतोय आणि 2 ऑप्शन त्यांनी दिले गेले आहेत. ग्रीन चटणी आहे आणि जर कोणाला ग्रीन चटणी नको असेल तर त्यांनी सॉसचा देखील ऑप्शन दिले. मराठमोळ्याचं इथे एकदम स्टार्टर आहे जे तुम्ही मिसळच्या आधी इथे ट्राय करू शकता. बाकी सगळ्या ऑर्डर्स पहिले आल्या म्हणजे डोसा वगैरे, मिसळ शेवटला आली. पण ज्या पद्धतीने मिसळ टेबलवर आली आहे त्या हिशोबाने ती प्रॉपर दिसते. शेव पापडीवाली आहे, त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी येते सोबत. मिसळ दर्जेदार आपण म्हणू शकतो कारण की एवढी गर्दी उगाच होत नसते, काहीतरी असतं नावात ज्याच्यासाठी लोक येतात.